अहिल्यानगरमध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय। या प्रकरणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांची भेट घेत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, नगरसेवक दत्तात्रय कावरे, अभिषेक भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तर एमआयडीसी परिसरातील कंत्राटदार चिरंजीव गाडवे याच्याकडून धमक्या देण्यात येत असून स्वतःवरील गुन्हे मागे घेण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचा दावा योगेश गलांडे यांनी केलाय। तर 17 मे आणि 24 मे रोजीच्या घटनांमध्ये देखील मुद्दाम आपलं नाव घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। संबंधित वेळी आपण घरी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे पोलिसांना सादर केल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही असं आश्वासन दिलंय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गलांडे यांच्यावर परवा दिवशी एक खोटा गुन्हा दाखल झाला। खरं गुन्हा ज्यावेळी घडला त्यावेळी त्याच्या स्वतःच्या घरी सीसीटीव्हीमध्ये होता। ज्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे फिर्यादीने ते सर्व लोक सीसीटीव्ही फुटेजमध्ये होते। या ठिकाणी आम्ही भेटून निवेदन दिलं व सविस्तर चर्चा केली की अशा प्रकारे जे गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामध्ये शहानिशा केल्याशिवाय कुठली कारवाई करू नये आणि तपासामध्ये आमचं सहकार्य कायम राहील असं त्यांना सांगितलेलं आहे। योगेश गलांडे हा करता आहे, त्याला ते 4 वेळा अशा खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी SP साहेबांनी आश्वासन दिलं आहे की शहानिशा केल्याशिवाय कोणालाही कोणावरही कारवाई करणार नाही। धन्यवाद। असताना जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने सातत्याने शिवसैनिकांची हॅरेसमेंट कशी होईल असा प्रकार आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, पोलीस SP साहेब यांच्या समोर आणला आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की कोणत्याही पद्धतीने चुकीचे गुन्हे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून घेणार नाही। निश्चित राहावं आपण, आम्ही चौकशी अंती याच्या पुढची कारवाई केली जाईल आणि हाच विषय घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। उद्याच्या काळात निश्चित न्याय नाही मिळाल्यास आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू।